आणि त्यामध्ये आपण पंचमहाभूताचे कार्य पाहू लागलो. पंचमहाभूताचं का कार्य बघायला आपल्याला आपली ओळख नाहीये, देहाची ओळख आहे. वृत्ती जडामध्ये आहे भगवंतात नाहीये. तिला दृश्य आवडतंय, तिला खोटं आवडतंय. हे लक्षात ठेवा. एक एक पॉइंट आपल्या कल्याणाचे उद्गारक वाक्य असतात, ते आमचे नसतात. परंपरा बोलत असती. निमित्त मात्र आम्ही तो भाग्य देवाचं कार्य असतं. ईश्वर त्या कार्याला आम्हाला सहभागी पाडतो आणि तो करून घेतो कार्य. तर ते असे श्रवण भक्ती का परंपरे श्रेष्ठ का आहे, अध्यात्माचा लाभ कसा होतो आणि त्या ठिकाणी आत्मलाभ कसा भोगता येतो आणि जीवात्मा परमात्मा कसा बनतो, आपल्या महिमेत कसा राहतो आणि अनुभूती स्वतःची स्वतः कसे घेतो आणि या जडाच्या अनुभूतीतून बाहेर येतो. हा देहभाव बंद होतो, आत्मभाव चालू होतो, हा ज्ञानाचा प्रसंग आयुष्यात येतो, तो जीवात्मा मुक्त होतो, सक्ती बंद होती, विरक्ती चालू होती आणि साधूची संगतीद्वारे बुद्धीला आपली आपण कोण आहे याची जाणीव सुरू होती. तिला कळतं मी देह नाहीये, मी याच्यात आलेली आहे, देहात्मा हा अनात्मा, मी जीवात्मा आहे, मी याच्यामध्ये आहे, हे मी नाही. तेव्हा सखोल बुद्धी अध्यात्मात तयार होती आणि रामाची भेट होती. अंतःकरण ईश्वरामध्ये विलीन होत आणि हे जड बाजूला जात. ते पंचमहाभूत म्हणून पंचकरण. हो माऊली. त्याच्यातून हे कळतं की पंचमहाभूत तो नाहीये. त्या ग्रंथाचा एकच सार आहे की पंचमहाभूताचा बुद्धीतून जो आविष्कार आहे तो बंद करायचा आणि वृत्तीनं आत मार्ग धरायचा. बोधाच्या साह्याने तिनं आत जाती आणि वेदाच्या शक्तीनं स्वतःला स्वतः पाहती आणि श्रवणाच्या माध्यमातून मुक्त होती आणि देहातून भिन्न होती. ती बुद्धी रामाला प्राप्त होती. ही जीवन मुक्ताची स्थिती, ती आत्मस्थिती. ते ज्ञानाची बिल्डिंग अशी असते. आपण म्हणतो ज्ञान काय, सत्य काय, ह्याला महत्व काय द्यायचं, तसं नाहीये. श्रवणासारखं जगातच फल नाहीये. अध्यात्मासारखा कुठे लाभच नाहीये. वेदासारखी स्थितीच नाहीये आणि सत्संगासारखं वैभवच नाहीये. तुम्हाला कळत नाही तर आपण काय करू शकत नाही. तुम्हाला कळत नाही तर आम्ही करणार काय. कर्मात किती राहायचं, देहावर का म्हणून यायचं, कर्म करून पाप पुण्य गठोडे बांधून पुन्हा नरक स्वर्गात का जायचं, हे काय नाही समजत तुम्हा लोकांना. आपण जे करतो तो देहाला संबंधित आहे. आपण जे करतो कर्म बुद्धीतून अलग आहे का त्या कर्माचा संबंध बुद्धीशी आहे, कर्माचं पुण्य होत आहे का ते कर्म भगवंताकडे तुम्हाला येत आहे, त्याचा काही परिचय नाही. हो माऊली. पण करत राहायचं आणि करताना अभिमान धरून करायचं आणि त्याच्या अहंभावामध्ये असायचं. करत न करताना अहंभाव तुमचा असतो कारण तुमच्यापाशी आज्ञा जिवंत आहे हे आम्हाला सांगायला नको. जेव्हा ज्ञानभूत वृत्ती होती, आत्मस्थिती जागी होती, कर्म बाजूला जातं, अहंभाव मरून जातो आणि सोहंभाव सुरू होतो, ममत्व थांबतं, देहाचा संबंध संपतो, वृत्ती ईश्वरात येती आणि आत्मरूप होती. तेव्हा कर्माचे संबंध जातो आणि आत्मानुभव येतो. तेव्हा पापुण्य संपत, परमात्म्याचे नातं सुरू होतं, कर्माचा साक्षी होतो, देहाचा संबंध जातो, वृत्ती रामात विलगून बसती, आत्मस्थिती सुरू होती. ही भगवंताची परिस्थिती, ही खरी भगवत भक्ती. हो माऊली. आपल्याला अज्ञानाच्या शक्तीतून होणारं कर्म देहाच्या संबंधानं, वृत्ती अज्ञानातून, आविष्कार त्याच्यातून, अविद्येतून, संबंध कर्माचा ईश्वराचा नसतो म्हणून तो बद्ध असतो. आणि बद्धतेतून झालेलं कर्म ईश्वराकडे जातच नाही. तुमचं ते साठा होतंय पापाचा आणि पुण्याचा, म्हणून कर्मामध्ये उतू जाऊ नका म्हणून रोज शिवाय देते. मायबाप हो तर शिवाय, मायबाप मेल्यावर कोणी नसते, मग कुणाचं रस्त्यावर यावं लागते. मग
तुम्हाला? लहान लेकरांना माय हानती फोबाड फोडती, तुमचं काय करा? काय करा तुमचं? चांगलं चुकीचं बोलते का मी? नाही माऊली, बरोबर आहे, अगदी हो बरोबर माऊली, आहे. खरंच लहान लेकरांना समजावून सांगता येते माणसं. असं वागू नको, अभ्यास कर, भीक मागशील, रस्त्यावर येशील, तुला आम्ही आता सांगायलो आमच्या माघारी तुला मी आता मी सांभाळते, तुला कुणी कुणी सांभाळणार, दारात पटाको देणार नाही. तसं संत म्हणतात मी तुला सांभाळतो, तुला पुन्हा देव पण जवळ घेत नाही, देव पण तुला बघत नाही, कारण तो फक्त कर्माचा भोग देतो, तो काही देत नाही. संत म्हणतो मी देतो, चल ये काय पाहिजे, रिद्धी घे, सिद्धी घे, संसाराचं सुख घे, परमात्मा सुख घे, काय पाहिजे ते बोल मी देतो. माय बाप म्हणते काय पाहिजे ते देतो, माय म्हणते चोरून देते बापाच्या. म्हणून तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित तीर्थीवान. काय भंग म्हणताना असा शाळेत अंगावर. तुमचं चिंतन झालं, आमचं भजन सुरू झालं, म्हणून पंक्ती सुरू केलं मी. म्हणलं कवर बसतोय त्या गाळामध्ये यांच्या, तरी का मी भन जाते, दिवसभर भजन करते, पाकवान करते, द्वादशीला स्वयंपाक करते, तिथं प्रवचन करते, सगळं मला साधते. हेच आमचे चारीराम. आहे की नाही? बिना पैशाचे. हो माऊली. हो माऊली, आम्हाला रोजच आहे, खरंच आहे, तुमच्यामुळे आम्हाला पण रोज आहे. मस्त पंक्ती बसतात, फोटो मांडतात, काय अभंग म्हणले तुम्ही गेल्यावर बायानं सगळा मिळवलं म्हणजे अंगाला ऐकताना. मन भटकवू देऊ नये, अंतःकरणामध्ये वासना अटकवू देऊ नये, आणि रामाशिवाय मनामध्ये कशाला येऊ देऊ नये. हो माऊली. कमी पिढा आणि सांगून धडा, ते कशाला येत असत? कमी मोरी भरली, कचरा आला, अडकलं, पाणी गेलं, वास यायला पाण्याचा, वास यायला संसाराचा. अभ्यास करावा मग, वासच येते तुम्हाला. तिथून दुःख, तिथं क्लेश, तिथं खेद, तिथं वनवास, आणि ते माझं मन, मन त्याला माझच. फजिती की फजितीला अंत नाही त्या संसारात, दुःखाला अंत नाही, फजितीला अंत नाही. आणि ते माझं वाटतं, ते प्रिय वाटतं. केवळ पाप आणि अज्ञान असतं, मोहाचं रान असतं, देहाचं भान असतं, म्हणून ह्या खोट्यावर प्रेम असतं. मरा तिथंच मारा. थोडी वैराग्याची झलक असावी, संताचं प्रेम असावं, ग्रंथावर श्रद्धा असावी, श्रवणावर भक्ती असावी, वेदाची शक्ती असावी, परमात्म्याची अनुभूती होवा. त्याला देह म्हणावा खरा. मग त्या हाडाचं कल्याण, त्या आयुष्याचं कल्याण, त्या फुलाचं कल्याण, त्या मायबापाचं कल्याण, की ज्या पोटाला असा पिंड आला, ज्यानं परमात्म्याचा रस्ता धारण केला, आयुष्यभर परमार्थ करेल. संसार कमी, परमार्थ अति, झाली संसाराची माती, जन्म मृत्यूची. लेकर बाळा म्हणताना अंताला संसार म्हणजे जन्म आणि मृत्यूचा प्रवास होणं, देहाचा संबंध घेणं, अविद्या तशीच ठेवणं, आणि मी कोण न समजून जगात वागणं, संसारात घुसणं आणि देहामध्ये बसणं. वा वा वा, हे आधी माती होणारे आधीच माती समज केला. लोकांना माती केल्यापेक्षा तूच माती करून या आधी याची. लोक तर माती तुझी करणारच मेल्यावर, तू माती समज ना बाई. तू तर लोकांची माती करते घरात येऊन, ते मी लोकांच्या घरात जाती, बापाचं घर सोडते, सेफ्टी होती, सेफ्टी. बाहेर गेले भाऊ छान असावा, भाऊजाई छान असावा, आईला छान करावं, घरी घरी कसं असावं. गाण तीन माश्या कुठल्या लेटोच होतं बोलणं माझं, मग असंच आहे, जाते.
हो माऊली. मग अरे मग भाऊ छान असावे, एकत्र असावे. आणि घरी फेकून देते घराच्या बाहेर आल्याबरोबर. आणि आमचे भाऊ छान आहेत. घरचे भाऊ ठेव की छान. तेव्हा तर तोडले त्या माझे लेकर 4 सेकंड टाकले. चला तुम्हाला एक वाचून दाखवते. कारण गांधी माशात म्हणत असते मी, बाई म्हणत नाही. आता आहे का, जन्म दुःखाचा अंकुर, जन्म दुःखाचा अंकुर. जन्म म्हणजे काय, हा मनुष्य जन्म म्हणजे काय, दुःखाचा अंकुर आहे. मराठी कळते ना? हो माऊली. नाही हो माऊली. हा इतकं तरी कळतं. जन्म शोकाचा सागर म्हणजे इथं काय मिळते, फक्त शोक. बोलल्यावर कळतं की नाही? हो माऊली. ऐका, जन्म भयाचा डोंगर, चढे नाहीसा हालन. भीतीचा डोंगर, भीतीच वाटते इथं. काय होईन कवा, काय होईन कवा, काय होईन. किती अवघड आहे खरंच माऊली. किती असते संसारात. जन्मले लेकरू पोरग झालं काचत गेलं. अरे नारायणा म्हणते पुन्हा कावीळ झाला, पेटीत ठेवा. ते घरातील जीवात जीव नसते, असते का? हो माऊली तसंच होतं. दुःख म्हणायचं का सुख म्हणायचं? दुःखच आहे माऊली हे सगळं. कशाचं सुख हो? सुखच नाही. भन तुम्ही मानता, कारण आत्मसुख तुम्हाला बघता येत नाही म्हणून ते सुख म्हणतात आणि जगतात. अवघड आहे हो. खरं बोललं तर राग येतं, मी सोडत नसते. खरं ते खरं, खोटं ते खोटं. सांगून बघायचं, ऐकलं नाही तर चालायचं. आपलं चिंतन करायचं, श्रवणात धारण करायचं, आपलं आयुष्य सफल करायचं. कोणाला पटव, कोणाला न पटव. इतकं खेटर मारत नीट होत नाही बाहेर. काय त्याची पूजा करत बसू का मी रोज उठून? जन्म कर्माची आठणी, जन्म पातकाची खाणी. जन्म कर्माची आठणी. जसं सोनं आटून दागिने करते, तशी बुद्धी कर्माची आठणी करते. बाबा बाबा किती छान माऊली. बाबो, जन्म कर्माची आठणी, जन्म पातकाची खाणी. बाबा बाबा, जन्म काळाची जाचणी. बाबा, नीच नवी, रोज नीच कर्म, नीच कमीन कर्म. काहीतरी सुख, क्लेश, खेद, द्वेष, कुणाबद्दल द्वेष असतं, कुणाची आठवण येते, कुणाचा मत्सर तयार होतो. मग गीता वाचून तुला मत्सर कमून जात. बाथरूम मध्ये गेले की आपण मस्त क्लीन करतो. पाय बाटल्या असतात का वेगळ्या वेगळ्या, मला समजत नाही. ते ही घेतली का? नाही बा, मला कळत कोण घेतली ती. ही किचन मध्ये बेसिनची ती, बाथरूमची ती बाटली. अगं माय माय म्हणलं, अशी कशी तुझी बुद्धी पेटली? आलं कलर लक्षात ठेवा म्हणलं. बरं, गुलाबी कलर हे पाण्यातला, फरशीचा इथला, बाथरूमचा वेगळा, पुन्हा ते मशीनचं वेगळं. काय करा म्हणलं, ह्याला बायाला टकला डोंगरात येऊन काटेरी डोंगर वाकरा. आम्हाला ते काही नव्हतं तसलं. मशीन मध्ये लिक्विड वेगळं, घरातलं वेगळं, बेसिनचं वेगळं, बाथरूमचं वेगळं, टॉयलेटचं पुन्हा ते वेगळं. सांगून पण बोलायची की तुमच्या पती कसं आवडायची, कसं पाहिजे, सगळं वेगळं 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 वेगळं. कुठं काय टाकत असते, मी नसते बघ. निघते ना स्वच्छ टाकायचं, निघाय आपल्या पाठाला यायचं, टाकायचं कोणीकडे बी. काय अभ्यास, काय पैसा त्या लिक्विडला बाबा. पहिले बाथरूम मध्ये लाईफ बॉय, सगळ्या घराला तीच चलायची. बाय बाय. इतकं माणसा परत साबण. आमचे काका म्हणले होते, ऐका, तेव्हापासून चालू की संतूर निघालते तवाला, संतूर. काका म्हणले, आता संतूर कुठे गेली म्हणतात म्हणले. पुन्हा डुक्कर झाल्यावर संतूर नाही, मोहरीत बसतं बोलले जाऊ. बापरे. बापरे माऊली. बोलले आम्हाला काका. मग कोणती साबण लावतोस? कोणती? गोटा. कोणती? लक्ष. कोणची आम्हाला नाव येत नाही. डव निघाले आताच. वाया गेल्या.
अंगाला तसंच, थोबाडाला तसंच. बापू ते मुंबईला गेले आहे का, थोडे विचार करू दे. माझा पुण्याला सत्कार म्हणजे किती प्रोडक्ट वाढले, किती हवे असे. वा वा वा. त्या कसल्या तोंड धुणाऱ्या बायकाच्या चमड्या बघा पुन्हा, अशा दुर्गड्या पडतात पुन्हा, लोक ते असं होते नाही दुर्गड्या. हो माऊली. बरं की हो माऊली, होतं तसंच होतं. चला ना, कदा ना कधी ते हौस करा. आम्ही नाही म्हणत नाही, कशाला गुप्त बसता 5,000 घालायचे. दान खरं मला नका बंद करून टाकायचं ते नगर तोडायला 5,000. आता ऐका, जन्म कुविद्येचे फळ. विद्या आहे, अविद्या तिला काय म्हणले, कुविद्ये म्हणजे अविद्या म्हणलं तिला. जन्म कुविद्येचे फळ, जन्म लोभाचे कमळ. जन्म भ्रांतीचे पडळ, ज्ञानहीन. त्याला ज्ञान नाही, ते भ्रांतीतच आहे. जन्म जीवासी बंधन, जन्म मृत्यूसी कारण. जन्म हेचे अकारण, गधा गौरी. गधा म्हणजे गाढव. आता गुरी म्हणजे कोणता प्राणी माहित नाही बाबा, ते माकड असेल, गौरी त्याच्या जात असतात ना. जन्म सुखाचा विसर. आत्मसुख नाही तिथं, ते सुख विसरलं म्हणून ते सुख आलं. म्हणून जन्म सुखाचा विसर, जन्म चिंतेच आगर. जन्म वासना विस्तारिला. हो माऊली. कारण जन्म मृत्यूचे राड गाडगे. पुन्हा पुन्हा जन्म, पुन्हा पुन्हा मृत्यू कसा येतो हे तुम्हाला वाचून दाखवायचं दिसलं समोर आले. ह्याच्यामध्ये लय नवीन आहे बाप्पा, लय लय भयानक आहे वाचायसारखं. मस्त प्रश्न वेगळे. माऊली पेज नंबर काय आहे? पेज नंबर. देह तरी 5 भूताचा, जीव तरी अंश ब्रह्मेचा. ऐका पडलेवाद. हो माऊली. देह तरी 5 भूताचा, जीव तरी अंश ब्रह्मेचा. वाटते का त्याचा अंश आहे आपण म्हणून? नाही माऊली, वाटते का? नाही वाटत. देह माझा पसारा, माझे नाते काय, आपला श्रवण कमी पडतो, अधिकार कमी पडतो. सत्संग नाही, साधूची संगती नाही, बोधाची संपत्ती नाही, वेदाची शक्ती नाही, हृदयाची भक्ती नाही, मनात विरक्ती नाही, तोवर परमात्म्याची प्राप्ती नाही. अगदी माऊली. ती पट्याच्या पट्या गोळा करा. 10 लाखाचा मिळाला ना का 25 लाखाचा आला. आता तर कोटीचे आकडे आहेत. एका भागात त्याला 2-2 कोटी कमाई आहे. 7 दिवसामध्ये 3 कोटी. 3,000 लोक घेऊन जायचे, 3 कोटी आणायचे. हो माऊली, तेच चाललंय. 7 दिवसात गाड्या काढायच्या, तिथे बी कमाईच करायची. कमाईचा परमार्थच नाही. बाया न्यायच्या, कमाई करायचं. त्या बायाला त्यात नादी, तिथं त्यांची नादी, त्याची कमाईची गादी. हो माऊली. त्यांची घर भरते, त्या बायकाला आराम मिळतो. आणि क्षेत्र ठिकाणी राहता येतं. पाप नाही, चांगलंच आहे, वाईट नाही. बरे त्या बायकाला काही पेन्शन नाही, रिटायरमेंट नाही, हे चांगलं आहे माझ्या मतानं. कलियुगातलं रिटायरमेंट देत नाही घरातले. त्या बाया हुशार येतात, असे घेतात महिना 2-2 रिटायरमेंट. पंढरपूरच्या 4 महिने, सरावानातल्या महिने, आणि आमचं 12 महिने. आमचं काय रिटायरमेंट? आपल्याला रिटायरमेंट, फुल रिटायरमेंट आहे आपली. 12 महिने. किधर भी जाओ, कट भी आओ. डिस्टर्ब नहीं हमको, किसी का भी नहीं, कभी भी नहीं. आता ऐका, देह तरी 5 भूताचा, जीव तरी अंश ब्रह्मीचा, परमात्मा तरी अनन्याचा ठाव पहा. चला विषय काढते बाबा, लई याच्यामध्ये आपलं आपलं जाऊ. चला माझं चाललं टाइम. पुष्कळ गाणे येतात, सांगत जाईल तुम्हाला.
चला आपले भूत झालं ते भूत आकाश. चला ठेवत नाही मी त्याचा बाजार आहे. आले बाया कशाचे ते म्हणजे पाचाचे एकत्रीकरण. तेच आहे, थोडस नाव वेगळे. दोन ग्रस्त एकदा रस्त्याने चालले होते. दोघांनाही एकाच ठिकाणी जायचे होते. एका ग्रस्ताने नाव विवेक, एका ग्रस्ताचे नाव विवेक तर दुसऱ्याचे अविवेक. आहे का तुमच्याकडे हे? नाही माऊली, ते नाहीये. ओके, छान आहे. आहे का कामाचे? आहे माऊली, आहे माऊली, आहे. कुठे ग? कोष्टकाच्या खाली आहे ते. बघा ना मग. हा आहे माऊली, आहे. आता आहे का? 25 देहाच्या 25 तत्वाचे पंचभूतात पंचीकरण केले तरी ते गौण पक्षाने समजावे. पंचकृत पंचमहाभूताच्या 25 तत्वापासून सर्व स्थूल देह बनला आहे. पंचमहाभूताचा 5 भूतापासून एका भूताचे 5 तत्व, 5 भूताचे 25 तत्व हे मिळून हे बनले. ते आपलं वाटतंय काय अवघड आहे, खरंच अवघड आहे. तुम्हाला सांगायला बी, समजून घ्यायला बी, मला शिकवायला बी. म्हणून हा स्थूल देह बनला आहे. त्यात 25 तत्व आहे. ठीक आहे, तोच मुख्य पक्ष आहे. पहिल्या पुस्तकात आकाशाची 5 तत्वे सांगताना काम, क्रोध, शोक, मोह, भय ही 5 तत्वे सांगितली. तर दुसऱ्या पुस्तकात जी क्षीर आकाश, कंठ आकाश, हृदय आकाश, उदर आकाश, कटे आकाश. अरे देवा, कुठं कुठं ते आकाश आहे. क्षीर, क्षीर म्हणजे हा मेंदू, त्याच्यामध्ये पण पोकळी आहे, आकाशाचीच आहे. कंठ, इथं श्वास घेताना तिथं पण अक्षर आहेच आहे. नंतर हृदयामध्ये पण हवा आहे, म्हणून तुम्ही जगता. म्हणून हृदय आकाश. उदर, पोटामध्ये पण आकाश, पोकळी आहे, तिथं अन्न बसते आणि पचन पण होते. आणि उदर आकाश, कटे आकाश म्हणजे कटी भागाच्या ठिकाणी हवा आहे, म्हणून ते शरीर चालते. परंतु ही पंचमहाभूते भौतिक कार्य करीत असल्याने हे पंचमहाभूत हे भौतिक आहे, कार्य करतात. भौतिक म्हणजे भूताच्या साह्यानं केलेलं का हे दृश्य उत्पन्न होणार ते भौतिक असतं. आणि स्वतः सिद्ध असणार भौतिक नसतं. ते भगवंत, तो भौतिक नाहीये, तो स्वयंभू आहे. त्याला उत्पत्ती नाही, त्याला नाश नाही, त्याचा आधी नाही, त्याला अंत नाही, त्याच्या मागं कोण नाही, त्याचा कोणी करता नाही, ते कोणाचं कार्य होऊ शकत नाही. म्हणून तो परमात्मा आहे आणि हा सगळं विश्व अनात्मा आहे. आता पुढचं आहे का, ही सर्व पंचमहाभूते भौतिक कार्य करत असले आणि ती जड, विकारी व असत्य आणि मिथ्या आहेत. 4 गोष्टी लक्षात ठेवा. हे तुम्हाला पुढे काम येणार. कोणचे आहे का? एक जड म्हणजे देह, विकारी म्हणजे विकार होतो. सगळं सांगणार तुम्हाला, याचा अर्थ पण सांगणार आहे. नीट आहे का? पहिल्यांदा हे भौतिक पदार्थ कसे येतं तर जड आहेत, नंतर विकारी येतं, नंतर असत्य येतं, नंतर मिथ्या येतं. 4 सांगा भूत कसे आहेत ते. चला बोला पटापटा. जड, विकारी, असत्य आणि मिथ्या. हा, मग तुम्हाला सांगते याचा भावार्थ की समजून घेऊन बुद्धी जेव्हा सावध होती आणि जडातून अलग होती आणि तर ईश्वराची अनुभूती सुरुवात होती. ते असं आहे, ते तसं आहे, ते तसं आहे. तर 5-10 मैत्रिणी असल्यात, एक 10-20चा ग्रुप असेल तुमचा, तर त्याच्यामध्ये 5 मैत्रिणी अशा खराब आहेत म्हणल्यावर आपण त्याची संगती सोडतो. एक विचारी आहे, एक चोर आहे, एक कुटील आहे, एक भांडण लावणारी, एक द्वेष आहे, एक पाप करणारी आहे. तर आपण म्हणतो नको तिच्यावर आपण पण बदनाम हो, म्हणतो का नाही आपण? हो माऊली, सांगा. हो माऊली. तसंच ते मैत्रीण तुमच्या आपण त्यांना सोडून देतो. तसं बुद्धीला हे भौतिक पदार्थ अशा आहेत असल्यानंतर विकार नको आम्हाला. विकारामध्ये अज्ञान राहतं, विकारामध्ये जगत भाव उत्पन्न होतो, विकारामध्ये आत्मदर्शन थांबतं, विकारामध्ये जगत दर्शन बनतं. म्हणून हा वृत्तीचा विकार नको. तर आम्ही काय करावं तर ह्या आकारातून मनाला बाहेर काढावं. विकार का होतो तर बुद्धीला आकार आवडतो, निर्विकार बुद्धीतून अलग असतो. जेव्हा आकारातून बुद्धी बाहेर येते विवेकाच्या सत्तेनं, ईश्वराला जाणती रवणाच्या भक्तीनं, आणि ती निर्विकार बनती बोधाच्या कक्षेनं, ती ईश्वरामध्ये समाविष्ट ठेवती मोक्षाच्या ज्ञानानं, ती स्वतःला ओळखती. सद्गुरूच्या कृपेनं आत्मभान जाग होतं. नीट लक्षात ठेवा, तुम्हाला हे मिळणार नाही, तुम्हाला कोणी सांगणार पण नाही. हे हो माऊली. तुम्हाला समजत नाही. जिथं गंगा वाहते तर हात धुवून घ्यावा.
आपल्याला श्रवण मिळतं तर आपण कोण पाहावं, आपल्याला देह दिला तर मुक्त व्हावं, आपल्याला बुद्धी दिली तर ईश्वरूप व्हावी, आपल्याला श्रवण आले तर वेदाकडे जावं, आपल्याला श्वास. मी सांगते, काल तुम्हाला एक बोलते, विषयांतर नाहीये. मी काल गेले ना, काल पंक्तीत किती वर्षाने गेले, कारण 4 वर्षापासून पंक्ती बंद होत्या. जिंतूरला कॉल आला की पळत. आता काय करावं, काय कुठं न्यावं बायाला, या कुपाटात फेकावं का डोंगरावर आपटावंच कळत नाही मला. माझ्यापाशी एफडी आहे, मला काय पैसा कमी आहे का, एवढा मात कसा लागतो तुला. बोध म्हण ना, माझ्यापाशी कमी आहे का, वेद म्हण, मला काय कमी आहे. हा, तुला का पैसा चहा उतरून देतो करून, का जीव घालतो, का तुझा पैसा म्हणतो तुला दुखायला का मालकीन बाई. ती एफडी तर बँकेत असते, सोनं तर लॉकर मध्ये असतं, प्रॉपर्टी तर पोराच्या नावानं होती. तुझं काय काय काहीच नाही माऊली, बरोबर आहे. माझं आहे सगळं, माझं आहे. मला काय कमी आहे का. बघा ही कमळी, मी सांगायचं कशाला, अभिमान आहे या गोष्टीचा मरक्या. मला काय कमी नाही, मी कोणाला भेटते का, मोजते का कोणाला. असं एवढी माज आहे तुला, लाज धर ना जरा. अध्यात्माची काय कमी आहे मला. मी तपश्चर्या केली, मी चिंतन केलंय, मी आत्मरंगासाठी आयुष्य दिलंय, मी संतांच्या चरणापाशी श्वास घेतले, मी बोधामध्ये विश्वास दिलाय, मी ग्रंथाला जीव लावलाय. मला हरी मला घेणारच आहे, लात मारणारच नाही, आत्मरूप करणारच आहे, माझं अज्ञान संपणारच आहे, मी हरिरूप होणारच आहे. हे धन आहे आपलं, ते तुझ्या गाबड्याचं होत असत, ते घेतेच काटून. हे घेतो कोणीच काटून नाही घेत माऊली, खरं आहे. नाही मग कशाला माज येत का, मला काय कमी का नाही, मी कोणाला भेटते का. हा, राक्षस आहेस तू. देवा दैत्य मध्ये त्याला भीती कशाची असावी. माय हे धन काय कामाचं. श्रवणाचं धन असावं, भक्ताचं धन असावं, ब्रह्मज्ञान असावं, संताची संगती असावी. संतामुळे उद्धार आहे, संसारामुळे दुःख आहे, भेदामुळे अनर्थ आहे, अभेदामुळे सुख आहे, वेदामुळे मी कोण कळतं, संसारामुळे दुःख मिळतं. हे तरी कधी बी कळेल. हे लग्नामध्ये काय बेधुंद असतात बायका. 2 दिवस सुख असतं, शेवंती लग्न मांडव, पुन्हा काय नाही तांडव. पुन्हा आज मांडव, संसारात मरूच तर तांडव. अगदी खरं आहे माऊली. काय पागल बायका. बाप्पा बाप्पा, काय तेवढी 2 दिवसाची मजा भोगतात बिचाऱ्या. बघू द्या, पुन्हा तर मरूच तर सजाच आहे. 2 दिवस मजा, मरूच तर सजा. गुरुला बजा. हो माऊली, सांगा कोणतं खोट आहे. खरं आहे माऊली, खोटं काहीच नाही. ते नवरदेवाची एक दिवस मिरवणूक असते बँड सोबत, पण त्याचाच बँड वाजते मरूच तर. घरातले बँड इकडून पुढून एक मागून एक, पुढून एक मागून एक बँड. हो माऊली. काय कमाली. चला जाऊ दे बाबा. बाया म्हणताला उद्या पोतीला जायचं नाही, जायवायच्या. नका येऊ, नका येऊ. एक राहिले बस झाले मला. बिनकामाचा भरणा काय कामाचा. काल मॅडम नाही बोलल्या छान आमच्या. त्या म्हणले, एक बाई म्हणते आता हे आकाश सांगितली, पण हे सर्व पंचमहाभूताचे भौतिक कार्य आहेत. हे आकाश कुणाचे, पंजे प्राण, कटे आकाश, हृदय आकाश, उदर आकाश, मेंदूतला आकाश, शिर आकाश म्हणते त्याला, शिर आकाश. हे कुणाचे भूताचे. बाई म्हणते माझा मेंदू किती छान चालतो. तुझा मेंदू का, हा तिचा आहे. नाही माऊली. आकाश म्हणजे पोकळीचा आहे तो, आपल्याला माझा वाटतो. हे भूताचा आहे, माझा वाटतो आणि मी वाटतो. हे तर खंडन करायचं इथं. हे समजून घ्यायचंय. म्हणून अध्यात्मासारखा लाभ नाही, संतासारखं सुख नाही, ग्रंथासारखं प्रेम नाही. खरंच ग्रंथ किती प्रेम करतात हे तुम्हाला अभ्यास केल्यावर कळलं. किती सुख देतात हे बाकी कोणी सुख देत नाही बरं का. हा,
हे सगळा शो बाजार आहे. प्रपंच म्हणजे सगळा शो आहे. फक्त तिथं आशा करून जगायचे. फक्त ते सगळा निराशाच आहे. तुम्हाला कळत नाही ते तुमचा भाग आहे. आता पंचमहाभूत हे सगळे सांगितली. पंचभूताचे कार्य करते असल्याने ते जड आहे, विकारी येत आणि अजून काय ऐका असत्य आहेत. 4 गोष्टीत ते काय आहे? जड. आता जड कशाला म्हणतात याच्यावर चिंतन करू आणि मग पुढे जाऊ. आपण जड ऐकलं पण जड कळालं का कशा जड म्हणतात ते? नाही माऊली. आता तुम्हाला मी सांगते ऐका. ते काय जड आहे का चलते हातानं? जड आहे माऊली, जड आहे. ओके. हे स्वतः हालत नाही. ह्याला मी ऐकून आणलं तर इथं आलं हे. बरोबर आहे. हो माऊली. आता ह्याला कळालं का मी कुठं आलो, कुठं उभा टाकलो, काढवा झालो, ह्याला कळत आहे? नाही कळत, नाही कळत माऊली. ऐका मग आता. जसं हे जड आहे तसा देह पण जड आहे. मग त्याच्यात हालचाल कोण करतं तर तो सूक्ष्म देहाच्या संबंधानं मन वॉर्निंग देतं आणि पाय हलतं, वाणी बोलती. तर जपाला बसा म्हणते मन की माळ घेते रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे रामकृष्ण राम 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 श्रीराम 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 श्रीराम. वाणी कधी काम करते? मनानं सांगितल्यावर. गुडघे ना नाही माऊली, मनाने सांगितल्यावर. बुद्धीला कळालं हा जप राहिला, चला करा. मग बुद्धी निश्चय करते, मन काम सांगतं, इंद्रिय काम करतात. मग हे जड आहे ना, जीवा जड आहे, अधिष्ठान तो आहे, कार्य तेच आहे, मायेच आहे, तत्ता त्याची आहे, संबंध वाच आहे. म्हणून अनादिकालापासून ब्रह्म आणि माये संबंध आहे. इथे लागून द्या तुम्हाला. हो माऊली. बरोबर आहे. हो माऊली. नाही कळालं? कळालं माऊली. उदडच संसारात काय कळेल माती तोंडी. म्हणून त्या व्यवहार तिचा आहे, सत्ता ह्याची आहे. आता हे जड आहे, ह्याची व्याख्या आहे का? जे स्वतःला पण जाणत नाही, अन्याला जाणू शकत नाही, ते जड. ह्याला कळालं का? मी पायी पायी म्हणून कळायला ह्याला कळालं? नाही माऊली. नाही. मग जड स्वतःला जाणू शकत नाही, अन्याला पण जाणत नाही. पण देहामध्ये मन आहे, ते चित आहे, देह जड आहे, दोघांचा संबंध आहे, याला चित जड म्हणलं आहे. म्हणून हे देह कार्य करत त्या संबंधानं. मना अधिष्ठान परमात्मा आहे, त्याची सत्ता आहे, मनाचा व्यवहार आहे, ती माया आहे. मनाला आधार तो आहे, त्याच्या शक्तीनं कळतं. तो कळणं म्हणजे ज्ञान आहे, ज्ञान म्हणजे आत्मा, आत्मा म्हणजे सुख आहे, आणि सुख म्हणजे त्याचं रूप आहे, आणि त्याच्या संबंधाने इंद्रियाची हालचाल आहे. इंद्रिय म्हणजे जड आहे आणि तो म्हणजे चित्त आहे. दोघाचा संबंध म्हणजे हा देह आहे, चित्त जड. मस्त आहे. हो माऊली. आहे कुठं असं सांगा बरं. सांगा कोणत्या भागवतात निघत आणि कोणत्या प्रवचनात सांगतो? तुम्हाला कोण भूतणार आहे? नाही माऊली. सांगते? नाही माऊली. कोणी सांगत नाही. बाया म्हणतात आम्ही आमच्या ह्याच्यामध्ये भागवतामध्ये वेदांतच असतो. पुत्री भागवतात कथा का वेदांत काय? त्याला वाटतं येडीच समोरचे लोक येडीच आहेत. एखाद रूप करून बोलले असं राम आहे, त्याला असं म्हणलं, त्याला तसं म्हणलं. रूपक म्हणजे वेदांत आहे? नाही माऊली. नाही माऊली. त्याची भाषा घेतली, माया फिया काय घातली, कुठं काय बोलले? ब्रह्माचं काही सांगितलं, राम ब्रह्म आहे, याव ट्याव ट्याव सांगणं कसं ब्रह्म आहे ते? नाही, आमच्या वेदात सांगते. आकडे कुठला कथेमध्ये वेद, तात्पुरता ताटामध्ये मीठ असतं तसं असतंय. लागलं तर घ्यायचं, बाजूलाच पडलं ते. हो माऊली. बरोबर आहे का चूक आहे? बरोबर आहे. कथे ते वेद म्हणा आम्हाला शिकित होय. आयुष्य घातलं वेदात आम्ही शिकिते आम्हाला. चला आता आपण जड, आता विकारी काय सांगितलंय की सगळे जे आकाश इंद्रियाचे भागत, कट आकाश, शिर आकाश, उदर आकाश, कंठ आकाश, हे पंचमहाभूताचे कार्य आहेत, ते जड आहेत. नंतर म्हणले विकारी आहेत. आता विकार म्हणजे काय सांगा?
कळतं का? विकार म्हणजे काय, आकार म्हणजे काय, कळते? नाही माऊली. बोला की हो नाही तर नाही. नाही माऊली. नाही माऊली. आता ऐका, सांगतच नाही कोणी, काय म्हणणार मला माहिती. तुमच्या परीक्षेला बसायचं नाही मला. तुम्ही ऐकलं नाही, सांगणारे नीट सांगत नाहीत. त्याच्या बापाच्या बापाला बी येत नाही सांगता येईल, कारण अध्ययनच नसतं ना. लेक्चरशिप बनकीन गादीवर आली, टन गादी आली. अध्ययनाला महत्व आहे, वेदाला महत्व आहे, आयुष्याच्या तपाला महत्व आहे, वेदाच्या वाणीला महत्व आहे. टक्कून येऊन बसायला महत्व नसतं. कुजूराव कुणी असू द्या, कारण अध्ययनामध्ये तप होतं आणि तपामध्ये नारायण येतो बोलतो. आम्ही पण नसतो तिथं, आम्हाला बोलता येतं वय वय रिकामे टाक. कशाला अभिमान ते? वाणी सरस्वती माता रिद्धी सदी भोवताली, कारण जगाचं कल्याण करायचे, भगवंताला जीवाला मुक्त करायचे, त्याचं पुण्य त्याला फळ द्यायचे, बुद्धीला ब्रह्म करायचं, हृदयामधून प्रगट व्हायचे, भगवंताला बोलायचे, जीवाला तारायचे, अज्ञानाला मारायचे, ईश्वराला करायचे. आम्हाला येत नसतं ते. आम्ही कोण? कुठली धूळ? काय हे? सांगा, वाणी थांबते का? विचार करतो का? एका सेकंदात वाक्य येतं, खट 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 येतं की नाही? हो माऊली. नाही माऊली. नाही माऊली. वाणी थांबतच नाही. पाणी थांबतच नाही माऊली. हे आमचं असतं का? येतं का आम्हाला काही? आता बंद झालं कळलं नाही, होतं घरात शांत बसायचा, चप वाडबान संसार गेले की भूमिकेत राहायचं, आपल्या आपल्या नामस्मरण घ्यायचं, आपला अनुभव जगायचं, जडाला नाही शिवायचं. एक एक स्टेप पकडायच्या पुढे. कुठे पकडता सांगाल तर मला, आता पंचकरण संपल्यावर आपल्या अवस्था कशा बदलायच्या विचारा मला. आता ऐका, विकार म्हणजे बुद्धीमध्ये जेव्हा अज्ञान स्थगित असतं, सतत असतं, जेव्हा जन्म आहे, जेव्हा जीवभाव आहे, जेव्हा वृत्तीचा संबंध देहाशी आहे, तर वृत्तीमध्ये विकार आहे. बुद्धीला देहाचा आकार आहे, समोर जगताचा प्रकार आहे, तो अविद्येचा व्यवहार आहे, आणि सगळं खोटं खरं आहे, आणि खरं झाकलेलं आहे, आणि बुद्धीला तो संबंध देहाचा आहे, ईश्वराचा नाही. तर वृत्ती विकारात आहे, ती ईश्वरात नाहीये. विकार म्हणजे बुद्धीमध्ये असलेला ज्ञानाचा अंश, आणि ते अज्ञान त्या विकार करतं, आणि त्या बुद्धीला देहाला माझं म्हणायला लावतं, त्या बुद्धीला खोट्याकडे नेतं, आणि त्या बुद्धीला जगत खरं वाटतं. जेव्हा जेव्हा व्यवहार असतो तेव्हा अविद्या असते, आणि जेव्हा जेव्हा विकार असतो तर बुद्धीमध्ये त्या ठिकाणी विकार कसा हे सांगते. जेव्हा परिणाम असतो त्या मायेचा, अविद्येचा, तर कसा असतो ते सांगते. दुधाच्या कोमट दुधामध्ये तर चमचा देहाचा एक थेंब अंश गेला, एक कण देहाचा एक टोक थेंब जर दुधात गेला तर दह्यानं दुधामध्ये परिणाम केला, पातळ दूध घट्ट झालं, कारण दही मध्ये गेलं. तसं बुद्धीमध्ये अविद्या आली तर ते दूध जसं पातळ होतं ते घट्ट झालं, तर बुद्धी देहामध्ये घट्ट होऊन बसली, चिटकली. अलग झाली का? नाही झाली माऊली. नाही माऊली. तुम्हाला सांगावंच लागतं हे आम्हाला. दुधाचा परिणाम दही. किती फोडून सांगता बाई, कसं कळावं माणसाला, असं फोडून सांगता बाई तुम्ही. खरंच रामकृष्ण हरी माई. हो माऊली. कुठलाही अध्यात्मात असलो ना तर सांगत नाही माऊली असं. त्यांच्या कुळात आले, त्या कुळाला बाबर ज्ञानी निर्विकार आणि अज्ञानी विकार. खरं अज्ञानापाशी अविद्या आहे, ज्ञानापाशी परमात्मा आहे. ह्या बुद्धीला देहाचा संबंध आहे, आणि ज्ञानी भक्ताला ईश्वरा संबंध आहे. त्यांच्या बुद्धी विकार नसतो, व्यवहार जरी झाला तरी ते रडला, हसला, बोलला, खाल्ला, पेला, झोपला, उठला, विकार नाही. का? खरे चिन्मय झाले, निर्विकार बनले, बोधात आले, भगवान झाले, जगत भाव बंद झाला, वृत्तीने देह भावाला सोडून दिलं, ती आत्मस्वरूपात स्थगित झाली, परमात्म्याची ओळख झाली, ईश्वराची अनुभूती आली, अज्ञानाची माती केली, ईश्वराची तिथे सत्ता प्रगट झाली, बुद्धी राम झाली. रामात विकार आहे का? नाही माऊली. किती स्टेप सांगावं लागलं तुम्हाला? हो माऊली. पटकन सांगितलं का मी? नाही नाही सांगा. नाही माऊली. इतकं सांगून बायकामध्ये अनुवाद करता येत नाही, आता कुठं आपटाव त्यांना, लाज वाटावी, एवढा ऐकतो बोलता येत नाही म्हणून लाज वाटावी. आम्ही रडायचो अनुवाद आला नाही तर.
एखादं वाक्य लिहिताना गेलं तर वही घेऊन दुसऱ्याच्या घरी जायचं, तिथं बघायचं, विचारायचं, पुढे एक शब्द जर गेला, घरात तोंड बघत नव्हते, घरातच वाबाड. ती वही तिथे न्यायची, शब्द राहायला मावशी सांगा, शब्द राहायला गुरुबंधूकडे जायची, दराडी गुरुजीकडे जायची, कुठे करायची. हे राहिलं मला कळायला नाही, समजून द्या. अमृत अनुभव कठीण गेला, प्रतिभाकर महाग कठीण गेला, स्वानुभूती तर भयानक कठीण गेली. पूर्ण लिहून काढले एक अक्षर स्वानुभूती. 9 तास रोजचा लिहिली स्वानुभूती, 9 ते 9.5 तास लिहिली डेली. 3 तास फक्त व्यवहारात, 2.5 तास. तुम्हाला वाटतं इथं आले म्हणजे फुकट आले वाटायचं, तुम्हाला फुकट येता येत नसतं इथं. मग सोपं काही नाही. बोलायचं नाव, एक वाक्य येईन इतका पाऊस टाकून आम्ही माऊली जर हातात घेत तर असं छातीला धरून रडायचं, तर पाणी भिजायचं त्याच्यावर आणि पडायचं माऊलीवर. माऊली का कळत नाही ओवी, माऊली तर किती छान बोलता, माऊली कळवून द्या ना, माऊली कळवून द्या ना. म्हणून हृदयाला धरून डोळ्याच्या धारा टप टप खालीत होत्या. तेव्हा माऊली सांगता आली तुम्हाला. सोपय होय 9,000 वय बोल ना, सोपय नाही, सोपय नाही माऊली, सोपं नाही. नाव ठेवायचे, दोष बघायचे, दुसरं काय येतं आपल्याला. परब्रह्माला नाव ठेवायचे, रामा गोविंदा. तुम्हाला सांगितलं मग, दुर्वास ऋषी इतके रागिष्ट होते, विश्वामित्र तर भयानकच होते. परशुराम म्हणता मुंडकच काप म्हणले की नाही. हो माऊली. ते राग म्हणजे परशुराम खराब आहे आणि तू चांगली. काय कसलं हे वागणं त्यांचं, किती कठीण आहे आपल्याला. कोण संत, कोण ग्रह, कोण ईश्वर, कोण भगवंत आहेत, कोण साधक आहेत. जगतात महान जन्माला आलेले संत आहेत, मग ईश्वर आहे. कळण वळण माती धोंडे, ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवय सुखाचे कंब, माणूसपणाची भांब तयावरी. आपल्याला जगविणारा, आपल्याला मुक्त करायला कोणत्या ना कोणत्या रूपात ईश्वर येतो आणि मुक्त करून जातो. तुमचा भेद बंद होतो, अभेद चालू होतो, बुद्धी ब्रह्म होती, देहातून वृत्ती अलग होती, अविद्येची स्थिती संपून जाती, वृत्ती रामाकडे सहज जाती, रामामध्ये स्थगित होती, मीर ब्रह्म आहे अशी अनुभूती घेती. ब्रह्म आणि राम दोन नसतात हे पागल बायाला कळत नसतं. हो माऊली. त्यांना बाजूला काढते. हो माऊली. तू काढलं म्हणजे ते बाजूला झाला का? त्या सुनाने पोराला बाजूला नेलं, त्या पोराच्या मर्यादेतली माय गेली का? नाही माऊली, जात नाही. तू म्हणतो माझीच माय आहे, कुठे बी असू दे, वरी असो खाली असो का बाजूला असो, माझी माय मी तीच आहे. तसं भक्तांना बाजूला केलं तरी तो म्हणतो मी तेच आहे, ते समोर आहे तसा नाहीये. कुठं कळत माती धोंडे, एकाच भक्तीत मरायचं गुतू गुतू. करा पण गुतू नका. त्याची ओळख करा, त्याचं प्रेम आहे, भक्ती आहे, पण त्याची अनुभूती नाही, सक्ती आहे. सांगा चुक आहे का? चला महाराजाकडे कोणत्या बी न्या, मला हे वाक्य खोडून दाखवा. अन 10 लाखावाला महाराज तुझा अन त्याला बोलते मी, खोड म्हणते शब्द माझे. सांगा 2 वाक्य काय बोलले. रामा ते बी सांगता येईन. त्याची ओळख करा. प्रेम आहे तर ती भक्ती आहे, पण अनुभूती नाही तर तिथं सक्ती आहे. त्याच प्रेम येतंय, मग येऊ दे की. लेकरच येतं, दियाचं येतं, सोन्याचं येतं, नात्याचं येतं, माहेरचं येतं, घरचं कुठे येतं? घरचं म्हणजे तो, दारचं म्हणजे ती. साष्टांग दंडवत माऊली. अरे राम, तिचं प्रेम आहे, मान्य की आम्ही भक्त. तुम्हाला सलाम आहे आमचा, सलाम. भक्ती को सलाम, संसारात गुलाम.
त्याचं प्रेम आहे, मग त्याची ओळख कधी करते तू? त्याची प्राप्ती, त्याचा अभेद, त्याचा स्पर्श, त्याची अनुभूती कधी ग? आम्हाला भक्ती आहे, कुणाला सांगते तू? सांगते कुणाला? मध्ये अंतर आहे, प्रत्येक भेद आहे, तर तुझ्याहून भिन्न आहे. म्हणून नामदेवाला हाकललंय. ते लहान नव्हते, सगळ्या संताला समाज देऊन ते पंजाबमध्ये गेलते. मग नामदेव बारी आधी आहे आणि मग पांडुरंग मध्ये आहे. कसा आत्मा मध्ये आहे, भक्ती पायरी आहे. साष्टांग दंडवत माऊली. साष्टांग दंडवत माऊली. नामदेव रचला पाया, तुका झाला असे कळस. तू पाय आहेस कळस ते, तुको बाय नानो पाय को बाय, तुम नीचे हम ऊपर. समझ नहीं पड़ता ये बात, सोच सोच कर सोचने की बात है. हो माऊली. हो माऊली. त्याचं प्रेम आहे असं ना. मग सांगते कुणाला तू? मध्ये भेट ठेवलास की म्हणून वरतीला काढ ना. मग तुझं प्रेम सिद्ध होत आहे. मग ते अभेदातलं प्रेम आहे, त्याच्या संबंधातून प्रेम आहे, त्याच्या ओळखीतून प्रेम आहे, त्याची तुला बुद्धीला भेट आहे. प्रेम आहे. लंगडी तू, आंधळ प्रेम आहे. सहज मी आंधळा ग, निज निराकार पंथी, वृत्ती निवृत्त झाली, जनन दिसे द्रष्टे. मी माझी हरपलो, ठाई जेतेच तेथे. मी माझा गेलो, मी बी गेलो, माझं बी गेलं. ते हरपलत मला सापडलं. मग मी जिथले तिथे आलो, ब्रह्मस्वरूपापाशी आलो. आणि भक्तीत नाचायचं, पण स्वरूपामध्ये बघून हसायचं. त्याला भिन्न का ठेवायचं? बाजूला करते का? तुझं पोरग आल्यावर अमेरिकन जपान मधून, त्याला एक रूम मधून तो एका रूम मध्ये बस, आणि मग भक्ती तसे तू तिकडं मी इकडं. ज्ञानामध्ये तू मी नाही, त्याच्या वाचून काहीच नाही. सगळा तोच आहे आणि तो मीच आहे. हा अभेदच आहे आणि तो मी हा भेदच आहे. तू माझा स्वामी, मी तुझा रंग. बघा पुढे काय बोलले. पाहताना दिसे वेगळीक. तुला बघायला गेलं खरा कोणीच तर मग वेगळा नाही तुझ्याहून मी. मी तू पण जाऊ दे दूरी, एकची घोंगडी पांघरू हारी. साष्टांग दंडवत माऊली. माऊली. खूप छान, खूप छान. ते फक्त म्हणतो आता जाऊ दे, मीन तू बसायला कटाळाला एका रूम मध्ये येऊ. असा एका अधिष्ठानाकडे येऊ, उपाधीला सोडून देऊ. म्हणून मी आणि तू गेले की उपाधी गेली. त्याचा जीवभाव, माझा जीवभाव टाकला आणि त्याचा शिवभाव त्याने सोडला. त्याची माया उपाधी, आमच्या अविद उपाधी. तेव्हा अविदेत नाही राहायचं, तू मायेत बी नाही यायचं. मग एक रूप व्हायचं ना. तू माया सोड आणि मी अविदे सोडते आणि भक्ती करते. कुणाला सांगते का तू? माझ्याकडे कुठलं बिनकामी आमच्या पुढे नाही बोलायचं. नाही श्रेष्ठ आहे, पण कधी अंतर आम्हाला कनिष्ठ वाटतंय. भक्ती कोण करत नाही? ज्ञानोत्तर भक्तीच आहे ना. हे चिंतन भक्ती नाही का? हे का संसार आहे का आमचा? सांगा, संसार आहे? नाही माऊली, नाही माऊली, भक्तीच आहे. म्हणले मी तू पण जाऊ दे दूरी. का म्हणले संत? मी तू पण जाऊ दे दूरी, एकची घोंगडी पांघरू हारी. जसं पिल्लू लेकरू ते बाळ आईला चिटकून राहतं, तसं ज्ञानात बुद्धी भगवंताला चिटकून राहते. बाजूला नाही. त्याला पूजा केली, तुला वाहिलं तिकडे. तुला जाणून भक्ती केली मी, तुला प्रगट करून केली भक्ती मी. मुक्तीतून भक्ती करते. हे पांडुरंगा, रामा, हरी, काय गोविंदा, त्याला बोला.
सांग बरं कशी भक्ती माझी, तुला कळते की नाही रे? कळतं त्याला, ते बापाचा बाप आहे. तुला ओळखील का नाही मी? मग मला बाजूला ठेवतो सोय. हा, पोरग म्हणतो, बाप म्हणतो पोरा तुला सगळं दिलं का नाही, मग मला बाजूच्या रूम मध्ये ठेवतो सोय बाजूला. मग ते पोरग का ते बाप आहे का? ज्या बापानं सगळं दिलं ते पोरग बापातून बाजूला आलं, ते पोरग आहे का? तसं भगवंतातून जीव बाजूला आला, ती भक्ती आहे का? साष्टांग दंडवत माऊली. साष्टांग दंडवत माऊली. वाटणी केली वाटणी, बाबा तुम्हाला ते घर आणि आम्हाला हे घर बाबा. 12 डब्बा आहे तुझा ते, वारे डबा. ते म्हणतात आता झालंय वाटण्या. मग काय, तुम्ही तिकडे राहा ना, आम्ही इकडं, आणि तुमचा डिस्टर्ब नको. वा, तुम्ही तिकडं, मग देव समोरून बघतो इकडं. हा, कमून रे, मग मला भक्ती करायची दूर ठेवून. मग भेटायला येतं की तुम्हाला तुमच्या बंगल्यात रोड घेऊन. समजून घ्या, सावध व्हा, इतकंच सांगणे आम्हाला, फक्त समजून घ्या. आजकाल तेच वार आहे ना, बाप लागतेत ना माय लागत आहे. बापाचं लागतं, बाप लागत नाही. मायचं लागतं, माय लागत नाही. समजून घेऊन तरी मुक्त व्हा. हो माऊली, खरे. भेद खपत नाही आम्हाला, भेद खपत नाही, कधीच खपणार पण नाही. भक्ती कमी पडणार नाही, पण भेदात आम्ही राहणार नाही. देहभाव आम्हाला आवडत नाही, आत्मभाव संपत नाही. संताशिवाय आमचं जीवन नाही, बोधाशिवाय आमचं हृदय नाही, वेदाशिवाय आमचा श्वास नाही, मोक्षाशिवाय आम्हाला जीवन जगताना काहीच कुठे इच्छा नाही. तू पाहिजेस, तुझं नाही. तुझा संबंध पाहिजे, त्याचा नाही. तुझी अनुभूती पाहिजे, जगताची अनुभूती नाही. प्रतिदेहात नाही, तुझ्यात असावी. तुझं ऐक्य असावं, तुझा संबंध असावा, तुझा अभिमान असावा, तुझा स्पर्श भोगावा. मी अभिदात जगावं, मी वेदात कायावं. मला भेद नको देवा, मला तुझा स्पर्श दे, ज्ञानाचा आदर्श दे, तुझा अनुभव सतत दे, मोक्ष हृदयात दे. व्यवहार भिन्न होऊ दे, जगत असत्य वाटू दे, वृत्ती तुझ्यामुळे आटू दे, हृदयातला राम भेटू दे. देव आयुष्यात हेच मिळू दे, आणि तू कळू दे. जग कशाला कळायचं, नात्यात कशाला मिसळायचं, देहाला माझं का म्हणायचं, वृत्तीना ज्ञानात का जगायचं, भेदामध्ये का थांबायचं, अभेदातून का बाहेर यायचं. देवा हे तू सगळं सांगायचं मला, आणि पूर्ण करून घे माझ्याकडून, तर तू देव आहेस. आता देव पण नाही तो, नाही तर देव कसं म्हणू? तू मागितलेलं देतो ना, मग मी तुला हे मागायले, तुला द्यावंच लागन. तुला म्हणलं का हे दे, ते दे, ते दे, ते दे, म्हणलं का घरातलं काही संसाराचा विषय मांडला का मी कधी? सांग, तुला कधी बोलले का? सांगितलं का माझे वेदना? मग हे सांगितलं ते दे, गपचिप दे. साष्टांग दंडवत माऊली, खरंच. साष्टांग दंडवत माऊली. राम कृष्ण कृष्ण. चला मी थांबते, टाइम झालाय आता, बोलू वाटत नाही, संपली, इच्छाच नाही बोलायची. हरे विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर गुरुनाथ महाराज की जय. एक मिनिट ऐका, धर्म आहेत ना जड, विकारी आणि असत्य काहीतरी आहे अजून पुढे. हे तुम्हाला मी सगळं शिकवणार आहे. असत्य आणि मिथ्या हे तुम्हाला मी सांगणार आहे. याच्यामध्ये विकार चाललाय सध्या. विकारामुळे वृत्ती 2 ठिकाणी पाकल्या गेली. निर्विकारामुळे बुद्धी रामामध्ये आली.
म्हणून निर्विकारता हे आपले धर्म आहे. आपण निर्विकार असून विकारी झालो. आत्मा हा मध्ये विकार नाही आणि बुद्धीमध्ये विकारा वाचून नाही. व्यवहार विकारातून होतच नाही. विकारा वाचून कसा होत नाही वगैरे उद्या पण विकार सांगणार नाही. पण दुसरं बोलणार नाही मी. त्याची कळायचं तुम्हाला मुक्तीधाम नाहीये. आणि काही जर चुकलं असेल तर सॉरी. कारण ओघात काही चूक होते असेल ते माझी आहे. बिनचूक ते माझ्या गुरुचं आहे. कळालं? हो माऊली. सॉरी कशाला म्हणता. नाही बेटा काही कधी कधी कदापि हृदयात तू प्रगट होऊ दे. तू प्रगट हो हृदयात. मला काही मागायचं ना. मला कुठली आस नाही. मला कुठली प्यास नाही. कुठला ध्यास नाही. फक्त अभ्यास आहे तुझ्या प्राप्तीचा. तुझ्या भेटीची इच्छा आहे. देह पडायच्या आधी भेट दे. याला काळानं नेतच नाही माहिती मला. पण प्रगट होतो. बस तू माझा आहे पण तू माझ्यात आहेस. मला तुझ्यात यायचंय. बस देहात नाही राहायचं. प्रपंचात नाही नाचायचं. वृत्तीतून निघायचं. गोदात जगायचं आणि तुलाच बघायचं. संपलं. सांगितलं तुला मी. हो माऊली. किती काय सुंदर. मागायचं काय टाकायचं साक्षात दररोज माऊली. धन्य माऊली, धन्य माय तुझी, खरंच धन्य.